36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आज पार पडलेल्या जळगाव विधान परिषद 2026 निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजप उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीने आपली ताकद दाखवून दिली आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीमध्ये एकूण 4 उमेदवार रिंगणामध्ये होते. निकाल: महायुती भाजपचा नंदकिशोर महाजन यांना 582 मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडी शरद शामराव तायडे यांना 17 मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवार अनिल छबिललाल चौधरी यांना 11 मतं मिळाली आहेत. तर बंडखोर शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा कुंदन काळे यांना एकच मत मिळालेलं आहे. असं एकूण मतदान 630 झालेलं मतदान 611 आणि अवैध मते 5 ठरले. या निकालावरून स्पष्ट होतंय की जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपने आपला बालेकिल्ला कायम राखत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या ठिकाणी आपण जर बघितला तर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल आताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. महाविकास आघाडीची मतं देखील मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. काय रणनीती होती या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीच्या सर्व मतदारांनी तर मला खूप मोठ्या प्रमाणावर वोट दिलेलंच आहे, परंतु महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांची मतदारांचे मतदान आम्ही आमच्या पारड्यात टाकण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल मी सर्व मतदारांचं खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्त्याला जो आहे उमेदवारी मिळालेली होती, आज विजय देखील मोठा मिळाला आहे. काय या ठिकाणी आपण जर बघितलं तर देश हित प्रथम या पक्षाचं एक वाक्य आहे. अशा भारतीय जनता पक्षाचा 20 वर्षापासून या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण जर बघितलं तर इतर पक्षांमध्ये कदाचित असं होते, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा काम करणारा असला त्याला नक्की संधी मिळते आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी विधान परिषदेसारख्या निवडणुकीची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व श्रेष्ठीचं सर्व मनापासून या ठिकाणी आभार. सर्व महाराष्ट्रात सर्वात जास्ती मतांनी या ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे. खरं तर बघितलं तर महायुतीच्या मतदारांनी तर आम्हाला कौल दिलेलाच आहे, परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीचे मतदार असतील किंवा अपक्ष मतदार असतील यांनी आमच्या पार्ट्यात कौल टाकलेला आहे. त्याबद्दल मी सर्व मतदारांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.